वेलकम बॅक टू माय चॅनल इग्नोर माय लुक. मी हे ट्रेसिंग करतानाचा व्हिडिओ आहे आणि मी आजारी होते, त्यामुळे लुक थोडासा विचित्र आहे, पण ठीक आहे. मी स्कर्ट स्टिच करत होते, जो व्हाईट कलरचा आहे. ही त्याची बॉर्डर होती, त्याच्यावरती शिलाई बसत नव्हती. मग मी ते हँड स्टिच केलेलं आहे पूर्ण, तो जेवढा पण घेर आहे तो, आणि मला खूप जास्त टाईम लागला होता जेन्युइनली. आणि मी बोर पण झाली होती की यार हे काय आहे, किती टाईम लागतो आहे. आणि मेन म्हणजे ते फॅब्रिक इतकं जाड आहे की त्याच्यावरती सुई पण घुसत नव्हती त्या फॅब्रिकमध्ये, आणि त्याच्यावरती शिलाई मारणं खूप डिफिकल्ट होत होतं. स्टील मी ते केलं, ट्राय करत बसलेली, आणि हात शिलाई घालायला टाईम लागतो. मी ते कंप्लीट केलं. मग मला त्या स्कर्टमध्ये नाडी टाकायची होती, मग मी ती मेजर करून घेतली. स्कर्टचा जो वरचा नेपा होता त्याच्यापेक्षा थोडं जास्त, आणि मग मी सप्टे पेन त्या नाडीला लावून ती त्या जो नेपा होता स्कर्टचा त्यामध्ये टाकली. आणि हा एक वन पीस होता ज्याचा मी वरचा पार्ट काढून खालच्या पार्टचा स्कर्ट केला. मी एक नवीन व्हाईट स्कर्ट शिवणार होते, पण मी विचार केला की ऑलरेडी आहे तर का अजून परत नवीन शिवू, कारण की हा वन पीस मी तसं पण घालणार नव्हते. आणि मग मला त्याला प्रेस करावं, सारखं मला त्याला प्रेस करावं लागत होतं, कारण की ते फॅब्रिक खूप वेगळंच आहे. म्हणजे कॉटन पण नाही आहे, सॉफ्ट आहे, पण खूप डिफरंट फॅब्रिक येते. आणि त्याच्यावरती म्हणजे आता प्लेन फॅब्रिकवरती जरी काही हलकं पण ठेवलं ना तरी पण त्याला लगेच अशा चुन्या पडत होत्या. मला त्याला सारखं प्रेस करावं लागत होतं, आणि त्याचा घेर भरपूर आहे, त्यामुळे जास्त टाईम लागत होता सगळ्यावरती इस्त्री मारायला. आणि मला त्याच्यावरती पेंट करायचं होतं मेनली, म्हणून मला इस्त्री करायचं होतं. सगळं इस्त्री नीट केलं मी. बरं नसून पण सर्दी जाम झालेली, खोकला झालेला. डॉक्टरकडे जाऊन आली, औषध खाऊन मग मी काम करत होती, कारण की आउटफिट तर तयार करायचं होता जन्माष्टमीच्या आधी. त्यानंतर नेक्स्ट डे मी स्टार्ट करणार होती ह्यावरती ट्रेस करणं. जे आधी हे कमळ मी ड्रॉ करून घेतलं होतं ते मला स्कर्टवरती ट्रेस करायचं होतं, आणि मी त्याच्यासाठी ट्रेसिंग पेपर यूज केला होता. मग ते ट्रेस करून मी ते पेंट करायला घेतलं होतं. फॅब्रिकवरती पेंट करणं इट्स नॉट इझी, मेन म्हणजे कारण की पाण्याची जी कलरची कन्सिस्टन्सी असते त्यामध्ये थोडं पाणी टाकलं तर इट वॉज ओके, पण जर का पाणी जास्त पडलं तर पूर्ण कलर फिसकटतो, पूर्ण डिझाईन फिसकटते, ज्या आउटलाईन्स असतात त्या पूर्ण फिसकटतात. आणि हे सगळं मी जे फर्स्ट कमळ जे मी ड्रॉ केलं होतं मी त्यामध्ये सगळं एक्सपिरियन्स केले, कारण की केवढी कन्सिस्टन्सी ठेवायची कलरची हेच समजत नव्हतं आधी, पण नंतर मग ते कळालं, आणि मग मी तसं करत गेले. जे तुम्ही व्हिडिओमध्ये हे इतकं फास्ट बघताय ते ॲक्च्युअलमध्ये खूप जास्त स्लो आहे, कारण की मला एक फ्लार कंप्लीट करायला ऑलमोस्ट 1.5 आवर लागतो आहे, आणि त्याच्यापेक्षा जास्त टाईम ते सुकायला लागतो. त्याच्यापेक्षा पण जास्त टाईम कलरची शेड बनवायला लागतो, कारण की मी व्हाईट आणि पिंक 2 कलर मिक्स करून बेबी पिंक कलर बनवते त्या कमळासाठी. आणि सगळ्या ज्या पाकळ्या आहेत त्यांना सेम कलर बनवण्यासाठी शेड मॅच होणं खूप इम्पॉर्टंट आहे. मी शब्दात एक्सप्रेस नाही करू शकणार की मी किती एफर्ट्स घेतले आहेत हा एक स्कर्ट पेंट करण्यासाठी. आणि ह्याची तर मला गॅरंटी आहे, आय एम शुअर अबाउट दॅट की ह्याचा जो फायनल रिझल्ट असेल तो खूप मस्त असेल, कारण की इमॅजिनेशनमध्ये तर ते खूप भारी आहे. लेट्स सी काय होते. हॅलो गायज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल इन अनदर व्हिडिओ. खूप दिवसानंतर लॉंग व्हिडिओ शूट करते आहे, बिकॉज मी शॉर्ट व्हिडिओच्या एका सिरीजवरती काम करत होते. मी एक आउटफिट क्रिएट करते आहे फॉर जन्माष्टमी, आणि मी त्याचे सिरीज बनवते. त्याच्या आधीच्या क्लिप्स बघितल्या असतील ज्या
रील टाईप फॉर्मॅटमध्ये होत्या, कारण की मी त्या शॉर्ट व्हिडिओज बनवत होते. पण नंतर आय डिसायडेड की लॉंग व्हिडिओज बनवूया, तो बेटर पडेल. एडिटिंग फास्ट होतं लॉंग व्हिडिओचं शॉर्ट व्हिडिओजपेक्षा. सो आणि आज माझ्या आवाजाची क्लिअरिटी चांगली आहे जस्ट बिकॉज माझं रक्षाबंधनचं गिफ्ट, माझा माईक मी आत्ताच हा काढला आहे. हो, मी दाखवलंच नाही ना. हे असं होतं बॉक्स. ह्याच्या आतमध्ये माझ्याकडे 2 माईक आहेत. एक हा, एक जो लावलेला आहे तो. ह्याचा मेन काय बोलतात त्याला, विसरली मी. ते मी ऑलरेडी फोनला अटॅच केले. ही त्याची एक्स्ट्राची पिन आहे, आयफोनला जर का कनेक्ट करायचं असेल तर लावायची. आणि ह्यामध्ये त्याची केबल आहे, चार्जिंग केबल. ह्याच्यासाठी त्याला काही चार्जिंगची गरज नाही आहे, ह्याच्यासाठी चार्जिंग केबल आहे. बस दॅट्स इट. ह्याची मला खूप नीड होती ॲक्च्युली, कारण की माझा आवाज नीट रेकॉर्डच नव्हता होत व्हिडिओजमध्ये. तर चला आपलं काम कंप्लीट करूया. आधीच्या क्लिप्समध्ये बघितलं असेल जेवढं झालं आहे तेवढं. ॲक्च्युली मी 2च फ्लावर्स केले आहेत, दाखवते मी जुगाड काय केला आहे बघा. आता हा एक स्टूल आहे, ओके, जो मी असा उलटा केलेला आहे. त्याच्यावरती मी असं फॅब्रिक लावलेलं आहे आणि माझे झालेलं आहे ते दाखवते. हे ते पेंट केलेलं झालेलं ऑलरेडी आहे. हे 2 हे ह्याच्यामध्ये फोनमध्ये किती छान दिसतंय. आय एम एक्सायटेड. आता मला हे पेंट करायचे नेक्स्ट फ्लावर. तर हे माझं कलर मला एकच मिक्स करायचं, म्हणजे माझं कलर पॅलेट खूप मोठं आहे. व पाणी नाही आणलं मी. हे 2 ब्रशेस छोटे छोटे, एक आउटलाइनिंगसाठी आणि एक कलरिंगसाठी. त्यानंतर पाणी, आणि मी हे 2 कलर्स सध्या तरी यूज करते. हा पिंक आहे आणि हा एक व्हाईट आहे. मी आधी हे सगळे लोटलस काय किती फंबल लोटलस काय असते, लोटस आधी हे सगळे कंप्लीट करणार आहे. देन मी डिसाईड करेन की मला त्याचे लीफ बनवायचे आहेत की नाही, कारण की मला ओव्हर भरलेलं पण नको आणि मला तो प्रॉपर लुक पण हवा आहे जो मी इमॅजिन केला. थोडासा तिरका करूया कॅमेरा, आता मी नीट दिसते. सो मी झिप लावते म्हणजे तो माईक नीट राहील. बस दॅट्स इट. सो आता मी पेंट करते. मी विचार करते टाईमलॅप्स लावायचा. थोडंसं मी जुगाड काय केलं आहे माहिती आहे का, मी स्टूलच्या वरती ते फॅब्रिक ठेवलं आहे ज्याच्यावरती मी ट्रेस केले. हा स्कर्ट आहे जो मी पेंट करते, व्हाईट प्लेन स्कर्ट, जो ॲक्च्युली एक 1 पीस होता, पण मी त्याच्यावरचा पार्ट काढून टाकला आहे बिकॉज आय डोंट वॉन्ट दॅट. आणि मी आता त्याचा खालचा जो पार्ट आहे त्याला मी स्कर्टमध्ये कन्वर्ट केले आणि आता मी तो पेंट करते. सो मी दाखवते मी काय जुगाड करते ते, कारण की नाही ते मोठं झालं आहे आणि माझी रिंग छोटी पडते. म्हणजे रिंग एवढी आहे आणि जे कमाई आहे ते पण एवढंच आहे. मग ते साईडचे जे पाकळ्या आहेत ना ते मला हे पेंट नाही करता येतं. लेट मी शो. हा स्टूल आहे जो मी असा उलटा ठेवला आहे आणि हे ते कमळ आहे, दिसत असेल तर, ड्रॉ केलेलं. आणि मी ह्याला असे सगळ्या क्लिप्स लावल्यात म्हणजे ते असं स्टेबल राहण्यासाठी. ह्याचे टाईमलॅप्स लावायची फार अशी इच्छा आहे माझी, पण फोनचं स्टोरेज भरलेलं आहे माझं, त्यामुळे काय करू समजत नाही. करू रेकॉर्ड की नको करू, नाही तर मला पुढचं काहीच नाही रेकॉर्ड करायला भेटणार. क्या किया जाए, काय किया जाए. मी एक काम करते, मी जे टाईमलॅप्स नाही रेकॉर्ड करत, मी डायरेक्ट कंप्लीट झाल्यावरच दाखवते. कारण की टाईमलॅप्स रेकॉर्ड करत राहिले तर माझ्या फोनची स्टोरेज 100% भरणार, मग रेकॉर्ड पण नाही होणार, अर्धवट बंद होणार. मला गॅरंटी आहे माझ्या फोनची. त्यामुळे मी आता डायरेक्ट पेंट करते, ओके. आणि ह्याचा फायनल रिझल्ट मी ह्या व्हिडिओमध्ये नाही दाखवणार आहे, तो जन्माष्टमीच्या व्हिडिओमध्ये येईल. जन्माष्टमीच्या म्हणजे जे मी रूल मी किती फंबल होते यार. एवढा एखादा माणूस एवढा कसं काय फंबल होऊ शकतो. मी एक रील शूट करणार आहे जन्माष्टमीसाठी, त्याच्यासाठी मी हा आउटफिट बनवते.
हा आउटफिट तुम्ही डायरेक्टली त्या रीलमध्ये बघा आणि त्या रीलचे जे बिहाइंड द सीन्स असतील त्याचा एक व्लॉग असेल लॉंग फॉर्मॅट, त्यामध्ये पण मी हा आउटफिट शो करेन. ओके, सो आता हे कंप्लीट झाल्यानंतर मी दाखवून थोडीशी क्लिप स्पॉयलर. ओके, फायनली इट्स डन नाव. 1 झाले आत्ताचं आणि मी स्टार्ट केलं होतं समथिंग 12:15 आणि इट्स ऑलरेडी 1 PM. इट्स ओके, टाईम लागतो ह्याला. हे इथे थोडंसं पाण्यामुळे थोडंसं स्प्रेड झाले, बट इट्स ओके. ते एवढं काही दिसून नाही येणार आहे यावरती, सो ठीक आहे. मला अजून 3 फुलं ड्रॉ करायचे आहेत. सो याप, फायनल लुक इन नेक्स्ट व्हिडिओ. तोपर्यंतसाठी बाय बाय.